देव म्हणजे भाव. तो भाव जसा आहे तसा. कधी देवावर राग येतो, कधी देवावर प्रेम येतो, कधी देवाला तुम्ही तुमच्या मनातलं सगळं सांगता तेव्हा तो देव तुमचा मित्र असतो. कधी जेव्हा तुम्ही कन्फेशन करता तेव्हा तुमचा देव, तुम्ही त्याला सरेंडर होता तेव्हा तो तुमचा देव असतो. ज्या वेळेला देवावर मनापासून भक्ती करता तेव्हा जसा मीरेला कृष्ण सापडतो तसा देव हा तुमचा सखा असतो. देव ही संकल्पना प्रत्येकाच्या मनातनं जो भाव ज्या वेळच्या त्या वेळच्या प्रॉब्लेम मध्ये त्याचा जसा आलेला असतो त्याप्रमाणे त्याला देव सापडतो. प्रत्येक जण आनंदात देवाकडे जातोच असं नाही. त्याच्यामुळे दुःखातनं जो भाव येतो तो देव असतो. तो दुःखातला आधार म्हणजे देव. कारण तू आनंदाच्या वेळेला जेव्हा देवाकडे जातोस तेव्हा तू म्हणतोस मला आनंद आहे, माझा आनंद तू घे. असं देवाला कोणी सांगतं का? देवाला काय सांगतो? आम्हाला हे दुःख आहे ते तू कमी कर. आपण जाऊन असं नाही म्हणू शकत की आनंद आहे, आनंद द्विगुणित होऊ दे म्हणा, वाढू देत म्हणा, पण तो कमी कर नाही म्हणणार. त्याच्यामुळे आपण आनंदात जेव्हा जातो तेव्हा फक्त आपण देवाला देतो, मनापासून देतो. पण त्याला आपल्याला मागता येत नाही देवाकडे काही, कारण आपण त्या त्या मेंटल स्टेट मध्येच नसतो. आपण असं म्हणत नाही त्याला की आज हे दिले त्याच्यात दुप्पट दे, चौपट दे, कारण तेव्हा आपण समाधानी असतो. आपला प्रॉब्लेम आणि आपलं समाधान ह्याच्यामध्ये देणे